माझं पत्र नीट वाचा. मुंबईमध्ये आंदोलनं बंद करण्यासाठी ते नव्हतं, तर ती शिस्तबद्ध पद्धतीने व्हावीत हा उद्देश होता. टीकेनंतर आंदोलनासंदर्भात लिहिलेल्या पत्रावरून मिलिंद देवरा यांचा घुमजा. उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली शरद पवारांची भेट. सिल्व्हर ओकवर गौतम अदानी आणि शरद पवारांची 20 मिनिटं चर्चा. भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात. संविधानापेक्षा मोठे झालात का? तुमच्या बापाचं राज्य आहे का? प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्याची खासदार ओमराजे निंबाळकरांकडून खरडपट्टी. अवैध मुरुम उत्खनन कारवाई प्रकरणी अजित पवार महिला पोलीस अधिकाऱ्यावर संतापले. तर इतकी दादागिरी का? धमकी देणं उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? अजित पवारांनी माफी मागावी. दमानिया आक्रमक. 2014 पूर्वी काँग्रेसनं जनतेचे मासिक बजेट वाढवले. आता काँग्रेस सरकार असतं तर 100 रुपयांच्या वस्तू खरेदीवर 20 ते 25 रुपये कर लावला असता. जीएसटी स्लॅबमधील सुधारणांसंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका. कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. तर आता दिवसाला 9 तासांऐवजी 12 तास काम करण्याची तरतूद. दरम्यान ओव्हरटाईमची वेळ वाढल्यामुळे कामगारांना अधिकचा फायदा होणार. यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. अनेक भागांमध्ये पाणी शिरलं. नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी उभारण्यात आलेल्या टेंटमध्ये सुद्धा पाणी शिरलं.